आजच्या व्हिडिओची सुरुवात एका अशा बातमीने करणार आहोत जी भारताच्या एआय आणि डिजिटल भविष्यासाठी गेम चेंजर ठरू शकते. मेटा आणि रिलायन्सची एआय क्षेत्रात मोठी भागीदारी, BSNLची 6G साठी तयारी, JSW इन्फ्राला मोठा पोर्ट प्रोजेक्ट आणि हुंडाईची दमदार कमबॅक. मित्रांनो, आजच्या या 4 बातम्या फक्त न्यूज नाहीत तर भविष्यातील मोठ्या ग्रोथ स्टोरीकडे जात आहे. कोणत्या कंपनीवर ठेवावी सर्वाधिक नजर? चला माहिती करून घेऊया आजच्या सर्वात मोठ्या गुड न्यूज अपडेट्स कडून. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या 4 मोठ्या पॉझिटिव्ह अपडेटचा सविस्तर आढावा घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरुवात करूया. आजची सर्वात मोठी बातमी म्हणजे रिलायन्स इंडस्ट्री आणि मेटाकडून. दोन्ही कंपन्यांनी गुजरातमध्ये जामनगर येथे एआय डेटा सेंटर उभारण्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 168 मेगावॅट क्षमतेचे डाटा सेंटर विकसित केले जाणार आहे. विशेष म्हणजे मेटा हा डाटा सेंटर कॅम्पस वापरणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वाढत्या मागणीमुळे जगभरात एआय इन्फ्रास्ट्रक्चरची शर्यत सुरू आहे. अशा परिस्थितीत भारतात उभारला जाणारा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट म्हणजे क्लायमॅक्स या कंपनीकडून 900 मेगावॅटपेक्षा जास्त रिन्युएबल एनर्जी पुरवली जाणार आहे. म्हणजे एआय आणि ग्रीन एनर्जी या दोन्ही क्षेत्राचा संगम या प्रकल्पामध्ये पाहायला मिळणार आहे. विश्लेषकांच्या मते हा प्रकल्प रिलायन्सच्या डिजिटल आणि इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेससाठी मोठा टप्पा ठरू शकतो. आता वळूया टेलिकॉम सेक्टरकडे, म्हणजे BSNL आणि IIT कानपूर यांनी नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम टेक्नॉलॉजीज विकसित करण्यासाठी सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीमध्ये 5G, 6G, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर संशोधन होणार आहे. भारत सध्या स्वदेशी टेलिकॉम तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर देत आहे. BSNLची ही भागीदारी भविष्यातील नेटवर्क तंत्रज्ञानासाठी महत्त्वाची मानली जात आहे. विशेष म्हणजे भारत 6G टेक्नॉलॉजीच्या जागतिक स्पर्धेत स्वतःची मजबूत उपस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे टेलिकॉम सेक्टरमधील गुंतवणूकदाराचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. आता पाहूया पोर्ट आणि लॉजिस्टिक सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे JSW इन्फ्रास्ट्रक्चरने कोलकाता पोर्टमधील कंटेनर थर्मल प्रोजेक्ट जिंकला आहे. हा प्रकल्प नेताजी सुभाष डॉक येथे विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे कंपनीचे कंटेनर हँडलिंग कॅपॅसिटी सुमारे 1.8 मिलियन TEUs पर्यंत वाढणार आहे. पूर्व भारतातील व्यापार आणि लॉजिस्टिक व्यवसायासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे. सरकार सध्या पोर्ट मॉडर्नायझेशन आणि लॉजिस्टिक इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठा भर देत आहे. त्यामुळे JSW इन्फ्रास्ट्रक्चरला भविष्यात मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. अनेक तज्ज्ञांच्या मते हा प्रकल्प कंपनीच्या दीर्घकालीन वाढीसाठी सकारात्मक ठरू शकतो. आता येऊया ऑटो सेक्टरमधील महत्त्वाच्या अपडेटकडे, म्हणजे हुंडाई मोटर्स. हुंडाई मोटर इंडियाच्या चेन्नई प्लांटमध्ये काही दिवसापूर्वी आग लागल्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. मात्र कंपनीने आता उत्पादन पुन्हा सुरू केल्याची माहिती दिली आहे. इतकेच नाही तर 22 जूनपर्यंत पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करण्याचे लक्ष्य देखील जाहीर केले आहे. ऑटो उद्योगामध्ये उत्पादन बंद होणे ही चिंतेची बाब मानली जाते, पण हुंडाईने अत्यंत कमी कालावधी परिस्थिती नियंत्रण आणले आहे. यामुळे पुरवठा साखळीवर दबाव कमी होण्याची शक्यता आहे. तसेच कंपनीच्या विक्रीवर होणारा परिणाम देखील मर्यादित राहू शकते. ही बातमी ऑटो सेक्टरसाठी एक सकारात्मक रिकव्हरी स्टोरी म्हणून मानली जात आहे. तर मित्रांनो, आजच्या 4ही बातम्यामध्ये एक गोष्ट समान दिसते की भारतातील कंपन्या भविष्यातील वाढीसाठी मोठे निर्णय घेत आहे. म्हणून तुमच्या मते यापैकी कोणत्या सेक्टरमध्ये सर्वाधिक ग्रोथ पोटेन्शियल आहे असे तुम्हाला वाटते, हे कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि शेअर मार्केटच्या अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी बाजार तडकासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.